ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षात दोन्ही बाजूने ड्रोन्सचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला। त्यानंतर आता कन्व्हेन्शनल वॉरफेअरची जागा मॉडर्न वॉरफेअरने घेतल्याची चांगली चर्चा झाली। याच मॉडर्न वॉरफेअरचा दुसरा अंक सध्या रशिया युक्रेनच्या संघर्षात पाहायला मिळतोय। रशिया युक्रेन दोन्ही देशांमध्ये गेल्या 3 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे। त्यात कोणताच देश माघार घ्यायला तयार नाही। रशिया हा जगातला सगळ्यात ॲडव्हान्स डिफेन्स सिस्टीम असणारा देश। दोन्ही देशांची तुलना केली तर रशियापुढे ताकदीच्या बाबतीत युक्रेन फार काळ टिकणार नाही असं सांगितलं गेलं होतं। पण 3 वर्ष युक्रेननं झुंज दिली। आता तर रशियाची लढाऊ विमानं उद्ध्वस्त करत युक्रेननं रशियाला मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे। युक्रेननं थेट रशियाच्या लष्करी एअरबेसेसवर हल्ला करत रशियाची लढाऊ विमानं उडवल्याची माहिती देण्यात येते। युक्रेननं हा हल्ला इतका अचूक प्लॅन करून केला की हल्ल्यानंतर रशियाला बचावासाठी प्रयत्नही करता आले नाहीत। तब्बल 1.5 वर्ष प्लॅनिंग करून केलेल्या या हल्ल्यात रशियाचे एअरबेस, ड्रोन्स, तब्बल 41 लढाऊ विमानांचं नुकसान झाल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात येतोय। पण एकीकडे पाकिस्ताननं पाठवलेले ड्रोन्स भारतानं S-400 या रशियाच्या मिसाईल डिफेन्स सिस्टीमनं हाणून पाडले होते। पण भारताला ही एअर डिफेन्स सिस्टीम देणाऱ्या रशियाला स्वतःचाच बचाव का करता आला नाही? युक्रेननं रशियावर ड्रोन हल्ला कसा केला, हल्ल्यासाठी कसं प्लॅनिंग करण्यात आलं होतं आणि या हल्ल्यात रशियाचं नेमकं किती नुकसान झालंय जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी युक्रेननं रशियावर ड्रोन हल्ला नेमका कसा केला ते बघूयात। 1 जूनला युक्रेनपासून हजारो किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रशियाच्या काही एअरबेसेसवर युक्रेननं हल्ला केला। युक्रेनची डिफेन्स टेक्नॉलॉजी, गुप्तचर यंत्रणा, हल्ल्याचं प्लॅनिंग आणि संयम अशा सगळ्याच गोष्टींचा यात कस लागला होता। रशियावर ड्रोन हल्ले करण्याच्या या कारवाईला युक्रेननं ऑपरेशन स्पायडर स्वेप असं नाव दिलंय। युक्रेनची सुरक्षा यंत्रणा SBUच्या मते या ऑपरेशनची तयारी गेल्या 18 महिन्यांपासून सुरू होती। एकीकडे युक्रेन रशियाशी युद्धबंदीच्या चर्चेसाठी प्रयत्न करत असल्याचं दिसत असलं तरी रशिया युद्धबंदीला तयार झाला नाही, तर त्यासाठी आपण सज्ज असल्याचं युक्रेनला या हल्ल्याच्या माध्यमातून दाखवून द्यायचं होतं। रशियाचं क्षेत्रफळ बघता युक्रेनला स्वतःच्या प्रदेशातून रशियाच्या लांबवर असणाऱ्या एअरबेस, ड्रोन्स आणि लढाऊ विमानांवर हल्ला करणं आव्हानात्मक होतं। पण यासाठी युक्रेननं एक वेगळी स्ट्रॅटेजी आखली। ही स्ट्रॅटेजी मॉडर्न वॉरफेअरचं एक नवीन उदाहरण असल्याचं आता म्हटलं जात आहे। आता युक्रेननं या हल्ल्यासाठी स्ट्रॅटेजी कशी आखली ते बघूयात। युक्रेननं सगळ्यात आधी रशियाची बॉर्डर सिक्युरिटी ब्रेक केली। उद्योगासाठी आणि ग्रामीण भागातील इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामासाठी युक्रेननं काही ट्रक्स रशियात पाठवले। हे ट्रक्स दिसायला मालवाहू ट्रक्ससारखेच दिसत होते, पण युक्रेननं या ट्रक्सवर ड्रोन ठेवण्यासाठी छोटे लाकडी बॉक्स तयार केले होते। या बॉक्सची झाकणं रिमोट सेन्सरद्वारे उघडता येतील अशा टेक्नॉलॉजीनं बनवण्यात आली होती। तसंच या ड्रोन्समध्ये आधीच कोणत्या ठिकाणांवर हल्ला करायचा त्यांचं लोकेशन सेट केलं होतं अशी ही माहिती देण्यात येते। सहज बघितलं तर या ट्रक्सच्या रचनेत कोणताही बदल झाल्याचं आढळून येत नव्हतं। त्यामुळं रशियाच्या सुरक्षा यंत्रणांना या गोष्टीचा अंदाज आला नाही आणि या ड्रोन्सनं भरलेल्या ट्रक्सना रशियाच्या एअरबेसेसच्या जवळच्या परिसरात प्रवेश मिळाला। इथून रशियाची एअरबेसेस ड्रोन्सच्या अगदी टप्प्यात होती। पहिला प्लॅन यशस्वी झाल्यानंतर युक्रेननं आपला दुसरा प्लॅन ॲक्टिव्ह केला। 1 जूनला एकाच वेळी या ट्रक्समध्ये असणाऱ्या लाकडी बॉक्सची झाकणं रिमोटच्या सहाय्यानं उघडण्यात आली। त्यानंतर एकाच वेळी सगळे ड्रोन्स ठरलेल्या टार्गेट्सवर लॉन्च करण्यात आले। आधीच लोकेशन सेट असल्यामुळं ड्रोन्सनी टार्गेटवर अचूक हल्ला केला। युक्रेनच्या या हल्ल्याचे अनेक व्हिडिओज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनीही या हल्ल्याबाबत माहिती दिली आहे। 1 वर्ष 6 महिने आणि 9 दिवस या हल्ल्याची तयारी सुरू होती। यासाठी जवळपास 117 ड्रोन्स वापरण्यात आले। युक्रेननं हा हल्ला जबाबदारीनं केला आणि केवळ रशियाच्या लष्करी तळांनाच टार्गेट करण्यात आलं। आम्हाला एका क्षणासाठी हे युद्ध नकोय। अमेरिकेनं दोन्ही देशांसमोर युद्धबंदी करण्याचा प्रस्ताव ठेवलाय, पण रशियाला संघर्ष संपवायचा नाही। त्यामुळं रशियाला युद्धाची झळ बसणं आणि रशियावर दबाव निर्माण करणं गरजेचं होतं। त्यासाठी युक्रेनला रशियावर हल्ला करावा लागला। हे युद्ध रशियानं सुरू केलं होतं, आता ते रशियालाच संपवावं लागेल असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलं। युक्रेननं या हल्ल्यात रशियाच्या 5 एअरबेसेसवर हल्ला केल्याचा दावा केलाय। यात अमूर एअरबेसवर झालेला हल्ला हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। हे ठिकाण युक्रेनपासून जवळपास 6000 किलोमीटर अंतरावर आहे। त्यानंतर 2000 किलोमीटर अंतरावर असणारा इवानोवो एअरबेस, 3674 किलोमीटर अंतरावर असणारा ओलेन्या एअरबेस,
4300 किलोमीटर अंतरावर असणारा बेलाया एअरबेस आणि डायगिलेवो एअरबेस यावर युक्रेननं हल्ला केलाय। युक्रेनच्या सुरक्षा यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात रशियाच्या जवळपास 41 लढाऊ विमानांचं मोठं नुकसान झालंय। रशियाच्या न्यूक्लिअर कॅपेबिलिटी असणाऱ्या Tu-95 आणि Tu-22 या स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स आणि A-50 या विमानांचंही मोठं नुकसान झालंय। रशियानं A-50 विमानांच्या माध्यमातूनच युक्रेनवर हवाई हल्ला केला होता। ही विमानं जुनी असली तरी लांब पल्ल्याच्या ठिकाणांवर जाऊन हल्ले करण्यासाठी रशियाकडून ही वापरली जात होती। पण ह्याच विमानांसह युक्रेनच्या हल्ल्यात नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे। हे नुकसान भरून काढण्यासाठी रशियाला बरीच मेहनत घ्यावी लागेल असंही संरक्षण तज्ज्ञांचं मत आहे। जेव्हा युक्रेनचे ड्रोन्स या विमानांवर हल्ला करत होते तेव्हा या विमानांचा कोणता भाग सगळ्यात जास्त कमकुवत आहे ते ड्रोन्सकडून डिटेक्ट केलं जात होतं। विमानांचं जास्तीत जास्त नुकसान होईल अशा भागांवर या ड्रोन्सनी हल्ला केला। हे ड्रोन्स नक्की आहेत काय ते बघूया। FPV म्हणजेच फर्स्ट पर्सन व्ह्यू असं या ड्रोन्सचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे। समोर कॅमेरा असलेले हे स्मॉल फ्लाइंग मशीन्स ड्रोन्स आहेत। या ड्रोनवर असलेल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाईव्ह व्हिडिओ कव्हरेज ड्रोन ऑपरेटर्सला एका स्पेशल गॉगल्सद्वारे बघता येतं। त्यामुळं ड्रोन अचूकतेनं उडवणं, अरुंद जागांमधून किंवा खडतर भागांमधूनही ड्रोन्स टार्गेटपर्यंत पोहोचवणं शक्य होतं। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ड्रोन्स रेसिंगसाठी तयार करण्यात आले होते, पण त्यांचा वापर आता युद्धात केला जातोय। या ड्रोन्सवर स्फोटकं लावून त्यांचा टार्गेट्सवर अचूक मारा केला जातो। अटलांटिक काउन्सिलच्या मते हे ड्रोन्स तयार करायला स्वस्त पण सशस्त्र लढाऊ व्हेइकल्स नष्ट करण्यासाठी उपयोगाचे आहेत। यामुळे शत्रूच्या तळांना मोठं नुकसान पोहोचू शकतं। युक्रेन आता स्वतःची अनेक FPV ड्रोन्स तयार करते। युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं 2025 मध्ये तब्बल 40 लाख FPV ड्रोन्स खरेदी करण्याची योजना जाहीर केली आहे, ज्यासाठी $2.6 अब्ज पेक्षा जास्त बजेटची तरतूद करण्यात आली आहे। TAF ड्रोन्स सारख्या कंपन्या दर महिन्याला 10,000 पेक्षा जास्त ड्रोन्स तयार करत असल्याची माहिती देण्यात येते। देशभरातून मिळणारा निधी, क्राउड फंडिंग आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या ड्रोन्सच्या निर्मितीसाठी लागणारा निधी उभारला जात असल्याचं सांगण्यात येत आहे। युक्रेननं या हल्ल्यात रशियाचं तब्बल $7 बिलियन नुकसान केल्याचा दावा केलाय। रशियाच्या प्रमुख एअरबेसवर असणाऱ्या आणि मिसाईल हल्ले करणाऱ्या जवळपास 34% विमानांचं नुकसान झाल्याचं युक्रेनच्या यंत्रणांचं म्हणणं आहे। रशियानंही या हल्ल्याची कबुली दिली असून रशियाच्या 5 एअरबेसवर हल्ला झाल्याचंही रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलंय। पण युक्रेननं केलेल्या दाव्यानुसार रशियाचं मोठं नुकसान झालं नाही असंही रशियाचं म्हणणं आहे। पण या हल्ल्यातून युक्रेन इतक्या दूरवर हल्ला करू शकणार नाही हा रशियाचा समज युक्रेननं पुसून टाकलाय। युक्रेननं रशियाशी युद्धबंदी करण्याची तयारी दाखवली होती। डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच पुतिन यांच्याशी चर्चा केल्याचं सांगितलं होतं, पण रशियाकडून युद्धबंदीची तयारी दाखवली गेली नाही। त्यामुळं अमेरिकेकडून देखील युक्रेनला या हल्ल्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला असू शकतो असाही अंदाज वर्तवला जातोय। यासोबतच रशियातील स्लीपर सेल्सच्या मदतीशिवाय हा हल्ला होणं शक्य नाही। ट्रक्सचे ड्रायव्हर देखील यात सहभागी असू शकतात असं बोललं जात आहे। पण युक्रेनच्या या हल्ल्यानंतर आता रशियातलं वातावरण बिघडलंय। रशियाच्या सोशल मीडियावर पुतिन यांना युक्रेनच्या विरोधात गंभीर कारवाई करण्याची विनंती केली जाते। या हल्ल्यानंतर रशिया न्यूक्लिअर वेपन वापरेल अशा चर्चांनाही वेग आलाय। युक्रेननं हा हल्ला रशियाला युद्धाची झळ बसावी, युद्धबंदीसाठी रशिया तयार व्हावा यासाठी केला होता। पण यामुळे आता नव्या आणि भीषण युद्धाला तोंड फुटणार का असाही सवाल निर्माण झालाय। युक्रेननं रशियावर केलेल्या या हल्ल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।